अरे चला लवकर. किती टाइम लावता? टायगर आहे आमचा. आम्ही याच्यावर रायडिंग करणार आहोत. बघताय मित्रांनो, इकडे आपला गोला लागतोय. एक मिनिट दादा, नाव सांग तुझं? दीपेश निक्कम. आपल्या इथं काय काय मिळत आहे? सर्व प्रकारचे गोळे भेटतात. सरबत भेटतो, सोडा भेटतो, मोजिटो भेटतो. बघता इकडे समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच दादाचं हे श्री स्वामी समर्थ आईस गोळा नावाने शॉप आहे थोडं. तर नक्की विजिट करा इकडं आलात तर. हा मिक्स गोळा लागतोय. ऑल फ्लेवर. हा आता रोज फ्लेवर टाकला. रोज फ्लेवर आहे. हा कोणता? कच्ची कैरी. मिक्समध्ये भरपूर फ्लेवर येतात. ऑल फ्लेवर टाकतो सर्व. दादा याची कॉस्ट काय आहे? ह्याची 30 रुपये फक्त. 30 रुपये फक्त कॉस्ट आहे. ऑरेंज येतं. हे ऑरेंज येतं आता. ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज फ्लेवर टाकला. ही ब्लूबेरी. ही ब्लूबेरी येते आता. बघताय जवळजवळ मला वाटतं 5वा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. ब्लूबेरी येतो. अजून बरेच 3-4 फ्लेवर राहिले. ओके. सोबत हा आपला जास्त करून चालणारा फ्लेवर काळा कट्टा. हा काळा कट्टा येतो आता. त्याला तोडच नाही कुठच्या फ्लेवरला. बरोबर. सर्वांचा फेमस काळा कट्टा असतो. हा काळा कट्टा येतो. वरनं देतो आपण पायनॅपल. पायनॅपल आला आता. एकदम कलरफुल दिसते त्यामध्ये. बघता आपली मंडळी इकडे वाट बघताय गोळ्यासाठी. त्यानंतर हा मँगो येतं. मँगो. हां. ह्याच्यामध्ये लिंबू पाहिजे कोणाला? लिंबू पाहिजे का रे कोणाला ह्याच्यामध्ये? नाही नको. गोळा लागणार स्वीटमध्ये. त्यांना ऑल फ्लेवर मिक्स बोलतो तर स्वीटच लागतं. वरनं थोडा चाट मसाला येतो. हा चाट मसाला आहे. आपला गोळा रेडी झाला आहे आता. धन्यवाद दादा. तुमचा गोळा. धन्यवाद. बघताय ATV 500 सिटी लागलेले आहेत. तर तुम्ही आलात तर तुम्ही जे काय भाडं असेल ते देऊन तुम्ही यूज करू शकता. आणि इकडे महाराजांचा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्यानंतर इकडे बघताय उंट पण आहे. तो मोठा आहे बघा. उंटावर नाव लिहिलेलं आहे टायगर. मस्त. त्या गाडीचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. इकडं कोकणातील समुद्रकिनारे एकदम स्वच्छ आणि सुंदर आहेत. बघता इकडं बऱ्यापैकी पब्लिक आहे सुट्टी असल्यामुळे. अथांग असा समुद्र किनारा. जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो, कट्टटोल युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे श्रीवर्धन बेसला. तर आपल्या तुम्हाला आपला पब्लिक आहे. चला मग जाऊया आपण. तर बघताय मित्रांनो, समोर गोरेगावचा बोर्ड दिसतोय. नांदवी दिसते, तामाणे दिसतंय. आपल्याला समोर न जाता हा जो वरती रोड गेला आहे तिकडे जायचं आपल्याला. बघताय 7 किलोमीटर प्रवास केला आपण. भीमादेवी शक्तिपीठ इकडं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडले याची. आपल्याला समोर जायचं आहे. चला तर मग. बघताय मित्रांनो, थोडं पुढं आलं आपण. इकडे मंदिर दिसतोय. मंदिराच्या समोर हा रोड गेला. त्या साईडने जायचं आहे आपल्याला. आणि आपल्यासोबत बघताय सुदर्शन मोरे सर पण आहेत. कसं वाटतंय सर? मस्त. एकदम मस्त. इकडचा नेचर कसा वाटतोय? एक नंबर आहे. मस्त ना? एक नंबर. जाऊया पुढं. आपल्यासोबत अजून पण आपली मित्रमंडळी आहेत, ती पुढे गेलेत. आपण जाऊया त्याला, बघूया आपल्याला भेटतात काय ते. दिवेआगार चौपाटी, आडगाव चौपाटी. हे बघा, आपण चाललो आहे श्रीवर्धनकडे. हे ॲरो बघायचे आहेत आणि जायचं आहे. आपले मेंबर सर्व पुढे गेलेत. बाकी कुठे गेले रे? पुढे गेले. अच्छा, कोण कोण आहे? आकाश आहे, प्रवीण आहे, प्रेम आहे. हां. आणि मैत्रीण आहे. चला जाऊया. आता कसं येईल? सहलीला जायाचा, जायाचा सहलीला, सहलीला जायाचा, जायाचा
बघताय मित्रांनो, जवळपास अर्धा प्रवास केला आहे आणि आपल्याला भेटते बघा कोण. रस्ता खूप चांगला आहे इकडचा, मस्त वाटतं आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त. बघता आपण इकडून वरून आलो आहे. इकडे चौकी दिसते आपल्याला. इकडं ना जाता समोर जायचं आहे. इकडं आपला पब्लिक आहे. कसं वाटतंय रे? उगाच मित्रांनो कोकणाला स्वर्ग बोलत नाही. हे कोकणातील रस्ते, हा कोकणातील निसर्ग एक नंबर. बघता श्रीवर्धन बीचला फायनली पोचलो आपण. बीचच्या आधी बघता इकडे दुकानं वगैरे आहेत, खायला पिलायला नाश्ता करण्यासाठी दुकानं आहेत इकडं. असा एंट्री पॉईंट आहे. इथूनच आपल्याला एंट्री करायची आहे. समोर आपले मेंबर तिथे उभे आहेत, सर्व पब्लिक बघताय बीच. आता ही मोठी कोळंबी दिसते. आपले मेंबर गेलेत आता आतमध्ये पोहायला. आपण थोडी माहिती घेऊया. श्रीवर्धन बीच हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर असलेला एक अत्यंत स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. हा जो समुद्रकिनारा आहे तो त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि बघता तिकडं नारळी पोकळींच्या बागा दिसतात त्याच्यासाठी सुप्रसिद्ध असा आहे. त्याचप्रमाणे पर्यटक लोकांना आकर्षण. मुंबईपासून या बीचचं अंतर सुमारे 170 ते 185 किलोमीटर आहे. पुण्यापासून जवळजवळ 150 ते 60 किलोमीटर आहे. रेल्वे स्टेशन जर विचारलं तर माणगाव रेल्वे स्टेशन जवळ आहे. 50 किलोमीटर अंतर आहे. तिथून तुम्हाला रिक्षा किंवा बस मिळू शकते या बीचवर येण्यासाठी. अलिबागच्या तुलनेत येथे गर्दी कमी असते, त्यामुळे शांततेत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटकांसाठी येथे पॅरासेलिंग, जेट, बनाना राईड आणि बोटिंग यासारख्या साहसी खेळांची सोय उपलब्ध आहे. निसर्ग सौंदर्य बघाल तर समुद्र किनारपट्टीला लागूनच असलेल्या झाडांचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. बघता इकडं. पण आतमध्ये जाऊया. आपला पब्लिक आतमध्ये आहे. बघताय तिकडं. शनी शिंगणापूर. दादा शनी शिंगणापूर आलाय. बघताय कसा आहे समुद्र किनारा? छान आहे ना, खूप मस्त समुद्र किनारा आहे. बघताय एक वेळच्या विजिटसाठी खूप भारी आहे वातावरण. पुण्यावरून आलाय? अरे वा. बघताय बाबूने इकडे काहीतरी बनवलं आहे. भाऊ काय बोलतात त्याला? किल्ले बोलतात आहे काय? ओके. रेडीमेड साचे आहेत इकडं छोटे. बघता इथं बीच वया तिघांमध्ये रेस होते. ही लाईन ठेवली चप्पलची. बघता हे 3 मेंबर आहेत आपले. 1 2 3. याने चिटिंग केलं ना, अर्धच ना आलं परत. हा बाद आहे पहिलाच. बघता इकडे बीचच्या साईडला असं बसायला सर्वांना दिलेलं आहे. आपले पप्प्या शेट बसलेत तिकडं. कोणाला राहायचं असेल तर तिकडं होमस्टेचा पण ऑप्शन आहेत. गुगलवरून कॉन्टॅक्ट्स वगैरे काढून तुम्ही होमस्टेमध्ये राहू शकता. आत्ताच पोरांनी बघितलं. पोरा बोलत आहेत की नेक्स्ट टाईमला हलकुंड म्हणून हा नेऊया. येऊन खांद्यावर टाकून घेऊन जाऊ. काय इकडं पोरं पाण्यातून बाहेर आलीत. आपण आपल्या पप्प्या शेटना विचारूया कसा एक्सपिरियन्स होता या बीचचा. जय शिवराय मित्रांनो, मुंबईचे समुद्रकिनारे आणि कोकणचे किनारे समुद्र आहे. त्यांच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये खूप गटारचे नाले वगैरे, कचरा वगैरे, पिशव्या वगैरे खूप फेकलेले असतात. ते किनाऱ्याला सर्व दिसत असतात. आणि कोकणामध्ये खूप स्वच्छ व समुद्रकिनारे तुम्ही पाहू शकता. इकडे खूप स्वच्छ समुद्रकिनारे. समुद्रकिनारे कोकणचे. अरे यार खूपच छान, खूपच मस्त. माझं तर ही फर्स्ट टाईमच विजिट होता तुमच्यासोबत. आणि तुमच्या सोबतचा साथ आणि ही समुद्राचा किनारा आणि एवढा सुंदर, शांत आणि स्वच्छ, खूपच चांगला वाटला. आणि खूपच मला पण एकदम शांत फील करावं लागलं. कम्प्लिटली काम, कम्प्लिटली आहे ना, एकदम एक जबरदस्त नवीन फिलिंग आहे. अँड आय थिंक एव्हरीवन शुड वन्स विजिट दिस ब्युटिफुल श्रीवर्धन. मी तर पक्का आता तुमच्यासोबत फिट झालो आहे.
कम्प्लीटली आपण असंच ना नवीन नवीन प्लेसेस व्हिजिट करू आणि नवीन नवीन एक्सप्लोअर करू लाईफला. अँड यू गाईज तुम्ही पण एकदा महिन्यातून वेळ काढा आणि आता चांगल्या चांगल्या ठिकाणी जसं श्रीवर्धन असले समुद्राच्या किनारे वगैरे भेट द्या आणि जीवनाच्या देशाला एक नवीन म्हणजे टिक लावा आणि चांगला एन्जॉय करा. धन्यवाद. नक्कीच. आपल्यासोबत प्रेम सर आहेत आणि त्यांचे मैत्रीण पण आले होते, तर आपण त्यांना विचारूया कसं वाटलं कोकण एक्सपिरियन्स. माइंड म्हणजे काय असते ना, ते एखाद्या शांत बीचवर जाऊन मला असं वाटतं की आणि त्या बीचवर जास्त क्राऊड नव्हता. असं खूप सुंदर बीच आहे आणि त्यांनी एवढं सुंदर मॅनेजमेंट केलेलं बीचच्या साईडला बसायला वगैरे खूप शांत वाटलं मला. आणि खास करून ह्या सगळ्यासोबत अशी गावाकडे जी जीवनशैली आहे ना, जी लाईफस्टाईल आहे ना, ती पाहायला मिळाली. ओके. मित्रांनो, जेवायला या. फायनली आपली चिकन थाळी आले इकडं. आपले मेंबर जेवतात तिकडं. आपला परतीचा प्रवास चालू झाला आता. पाठीमागच्या माझ्या सर आहेत, बाकी मंडळी पुढे गेलेत. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.